करुणेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध नाही बरं आहे ना, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, माता सावित्री या सर्व महामानवाला वंदन करतो. आणि लहुजी साळवे कर्मचारी महासंघ लसाकमच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदा मी सर्व फाउंडर मेंबर आणि जे आताचे विद्यमान कार्यकर्ते आहेत त्यांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो भविष्यासाठी. आणि आपका कारवाईचाही आगे बढ़ता जाए आणि असे कार्यक्रम वारंवार व्हावे हे पहिल्यांदा शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष लसाकमाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय पलमट्टे सर, मंचावर उपस्थित असलेले व्हॉट काँग्रेस गांधी हॅव डन टू द अनटचेबल्सचे प्रोडक्ट आणि काँग्रेसमध्ये असणारे आणि सुरुवातीला बसपाचे अध्यक्ष, त्याच्या पहिलं BSPच्या एका सेक्टरचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषदचे सदस्य, माजी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब सवई, मानेसाहेब दत्ता मानेसाहेब आणि ज्यांना गैर राजनैतिक आपण म्हणतो असं संघटन चालवणारे युवराज वाघमारे सर आणि चलो बुद्ध की ओर मुझे सम्राट अशोक का राज चाहिए म्हणणारे मान्यवर कांशीराम साहेब, त्या रस्त्यावर चालणारे आदरणीय आपल्या सर्वांचे नरसिंगे सर, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ज्यांच्यामुळं मला आपल्याशी संवाद साधता येणार आहे असे आदरणीय नरसिंग घोडके सर. श्रोत्यामध्ये आपली संख्या एवढी कमी आहे की सगळ्यांचे नाव घेऊ शकतो, परंतु काही जणांचं नाव घेणं मला औचित्याचे वाटते, कारण कॉलेज जीवनामध्ये राहणारे संजय दोरवे आहेत, राजेंद्र लोदगेकर आहेत, नारायण कांबळे आहेत, ते तर माझे शाहू कॉलेजपासूनचे मित्र आहेत. इथं आमच्या मुपटा संघटनेचे डॉक्टर अमोल इंगळे सर आहेत, हावळे सर आहेत, बऱ्याच जणांची नाव घेता येतील. वेळेअभावी मी ते टाळतो आणि ज्यांची नावं नाही घेतली त्यांची क्षमा मागतो. मान्यवर कांशीराम साहेबाला आपण सुरुवातीला सर्वांच्या वतीनं आजच्या दिनाच्या निमित्तानं मी त्यांना पुन्हा एकदा स्मरण करतो, वंदन करतो आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी आपल्या संयोजकाच्या सुरुवातीलाच असे आभार मानतो. बांधवांनो, प्रास्ताविकामध्ये सरांनी सांगितलं की मला बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते कांशीराम साहेबामुळं कळाले, पण कांशीराम कोणामुळं कळाले ते नाही सांगितलं, ते मी सांगतो. मला कांशीराम समजावून सांगणारा माणूस हा लमाण समाजाचा होता, बंजारा समाजाचा होता. म्हणजे बंजारा समाजाकडनं मी स्वतःला ज्यांना आपण चमार म्हणतो ते कांशीराम साहेब मला बंजारा समाजाच्या माणसानं सांगितलं आणि चमार माणसानं ज्यांना महाराचे बाबासाहेब म्हणतात ते सांगितले. म्हणजे अशी आपली ही बहुजनाची लिंक आहे. आणि अगदी चांगल्या ठिकाणी मला BSP कळालेली आहे. आपल्या सर्वांचे परिचित असणारे हेरचे माजी आमदार TP कांबळे यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला ॲडव्होकेट गोमारे साहेबासोबत. आणि ते सारखं कुठे चालले की तुमने केडर किया आहे का म्हणलं, ती गोमारे साहेब गेले हादरून, हे काय असतं म्हणले केडर जहा बिजा कुठे चालले केडर केलं का म्हणता म्हणले. TP कांबळे साहेब तीच अवस्था, तुम्ही केडर केलं का म्हणायचे, किती दिवसाचं केलं ते म्हणायचे नाही बाबा. मग हे लोक बसले, आपले केशरताई महापुरे पण होते त्यांच्यामध्ये, हे सगळे देशमुख होते, ते ह्याच्यातले खणीतले काहीतरी नाव आहे त्यांचं, BK का काहीतरी देशमुखच होते ते. पुन्हा एक रेड्डी होते. त्यांच्या प्रवेशाच्या वेळेला गोमारे साहेबाच्या, मी विषयाकडे येणार आहे बरं का, पण एक सहज सांगत आहे मला राहत नाही म्हणून. त्यांच्या प्रवेशाच्या वेळेला साहेब विमानामधनं आले इथं आणि ते रेड्डी माझ्यासोबत होते. त्या रेड्डीला माहीत नव्हतं मी कोणत्या समाजाचा आहे आणि ते म्हणायला लागले रेड्डी की काय आमचा नेता गोमारे साहेब निळा झेंडा हातात घ्यायला लावला आणि जे भी म्हणायला लावले, कुठे चालले आमचे नेता म्हणले ते. म्हणजे ह्या त्यांच्या प्रतिक्रिया होत्या. सांगायचा मुद्दा असा आहे की मान्यवर कांशीराम साहेबांनी इथला कुठलाही समाज असो त्यांना हे मिशन म्हणून बनवलेलं आहे. आणि म्हणून हे मिशन काय आहे, केडर काय आहे, ह्याची उत्सुकता ॲडव्होकेट गोमारे साहेबाला आणि ॲडव्होकेट देशमुख आणि आपले TP कांबळे साहेबाला होती.
मग ठरलं असं की टिपे कांबळे साहेबाच्या घरी, मी टिपे कांबळे साहेबाच्या घरी एकदाच गेलेलो आणि शेवटचं गेलेलो आहे, ते BSPचं केडर करायला गेलेलो आहे. आणि इथं नंदी स्टॉपच्या काहीतरी त्यामधल्या आदर्श कॉलनीला कुठंतरी त्यांचं घर होतं, मला एक्झॅक्ट आता आठवत नाही, जुनी गोष्ट आहे. आणि तिथं दिगंबर राठोड यांना बोलवण्यात आलं होतं केडर देण्यासाठी. अंबाजोगाईची कर्मचारी, गैरराजनैतिक, हा पुन्हा पुन्हा शब्द येईल आता. ते गैरराजनैतिक, त्याने केडर घेतलं आणि त्या केडरमध्ये मला कळालं कांशीरामजी काय आहेत, मान्यवर कांशीराम साहेब काय आहेत, आणि मान्यवर कांशीराम साहेबाकडून कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत, बुद्ध काय आहेत. हे लोकांना आश्चर्य वाटू शकतं. आणि त्या केडरमुळं तुम्ही काय म्हणा सर घोडके सर, पण हर्षवर्धन कोल्हापुरी डिकास्ट झाला, मेंटली डिकास्ट झालो मी, मेंटली. मला पहिलं खूप अभिमान वाटायचा, बाबासाहेब ज्या जातीमध्ये जन्मले त्या जातीत माझा जन्म झाला, अशी माझी स्टेटमेंट राहायची विद्यार्थी असताना, गर्व वाटायचा. परंतु ते सगळे गर्व धुवून काढले ते त्या केडरनं, आणि तिथून मी डिकास्ट झालो. डिकास्ट झालो म्हणजे माणूस झालो. डिकास्ट होणं म्हणजे माणूस होणं. नाहीतर पहिलं काहीतरी आपल्या नावाच्या सोबत एक जनावराचं नाव लावल्यासारखं ते जातीचं नाव असतं. तो जानवरों में होती है, ये भैंस है, ये बकरा है, फलाना आहे, माणसामध्ये असू शकत नाही. आणि त्या केडरमुळं मला ते डिकास्ट होता आलं. मी सांगायचं राहून म्हणून एवढं 1 मिनिटामध्ये सांगून मी आपल्या विषयाकडे येतो. ही केडर पार्टी आणि मिशनरी अशी होती की माझं वय वर्ष 23, MA इंग्लिशला होतो दयान कॉलेजला, आणि लातूर जिल्ह्याचे 6चे 6 AB फॉर्म माझ्याकडे होते. विद्यार्थी होतो मी, वर्गामध्ये बसलो होतो. वर्गात जरी असलो तरी माझ्या सफारीमध्ये, त्यावेळेस मी सफारी घातली, त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्याचे 6 तिकिटे होते. दॅट इज केडर, दॅट इज मिशन. आणि त्यावेळेस मोबाईल नव्हते, काय नव्हतं, आपल्या सगळ्याला माहीत आहे 95ला मोबाईल नव्हते. आणि ती गोमारे साहेब शोधायला लागले, ते हर्षवर्धन कोल्हापुरे कुठं आहे हो, त्याच्याकडे AB फॉर्म आलेत म्हणाले. ती गाडी घेऊन ते फिरायला लागले सगळीकडे. उदगीरला गेले, काहीच माहिती नव्हतं मोबाईल नसल्यामुळे. उदगीरला ते विद्यासागर कांबळे राहायचे केडर घेणारे, त्यांना वाटलं केडर म्हणजे हिथंच आहेत काय की फॉर्म, त्यांच्याकडे गेले, तिथं नाही सापडले. आणि शेवटी मी सापडलो, गौतम साबळे साहेब सापडले, आणि ते म्हणले की मी एवढं राजकारण केलं, पण असे दारोदारी मला AB फॉर्म भेटण्यासाठी साध्या कार्यकर्त्याच्या घरी जावं लागतं, हे मला पहिल्यांदा घडले. म्हणजे साध्या माणसाला नेता करणारे मान्यवर कांशीराम साहेब होते. आणि औसा विधानसभेमध्ये पहिल्यांदा माझा फॉर्म भरला मी ॲज अ विधानसभेचा कॅन्डिडेट म्हणून 95ला MAला इंग्लिशला असताना. आणि सर परीक्षा चालू होत्या, केडर कशाला म्हणते ती हे बघा, माझे MA इंग्लिशचे पेपर चालू होते ना, मी प्रचार करत हिंडत होतो. आणि मग ते प्रवीण सिंग परदेशी तिथं होते, ते फॉर्म भरून घेतात. ते म्हणले आपकी उमर तो नहीं बैठते, आपका कल फॉर्म निरस्त हो जाएगा, कॅन्सल हो जाएगा. मी म्हणलो आज तरी भरून घ्या, बहुजन समाज पार्टीतलं फॉर्म भरले, एवढी तरी बातमी उद्या पेपरला म्हणलं. आणि तो फॉर्म भरला. बांधून असे किस्से भरपूर आपल्याला सांगता येण्यासारखे आहेत, 93 पासून 2009 पर्यंत. आणि मला प्रिडिक्शन करता येतं. मी 2009मध्ये सांगितलं होतं की बसपा संपलेली आहे, बसपा मिशनपासून दूर गेलेली आहे, आणि 2009ला मी थांबवलेलं पण आहे. हे डिक्लेरेशन मला करणं या ठिकाणी गरजेचं वाटतं. नाहीतर लोकांना असं वाटू शकतं की हर्षवर्धन कोल्हापुरे आजही बसपात आहे काय की. मी आजही मान्यवर कांशीराम साहेबाचा कार्यकर्ता आहे, परंतु त्याच वेळेला मी आजही त्याच विश्वासानं सांगतो की मी मायावतीचा कार्यकर्ता नाही. हे पण तेवढंच क्लिअर होणं गरजेचं आहे. आता विषयाकडे येताना मी हॉल्टेअरला कोट करून विषयाकडे येणार आहे. हॉल्टेअरनं असं म्हटलेलं आहे, फ्रेंचचा विचारवंत, की तुमच्या मताशी मी सहमत असेलच असं नाही. तुमच्या मताशी मी सहमत असेलच असं नाही, पण तुमच्या मत मांडण्याच्या अधिकाराचं रक्षण मी मरेपर्यंत करेन. तुमच्याकडनं मला एवढीच अपेक्षा आहे की मला मत मांडण्याचं स्वातंत्र्य तुम्ही द्यावं. तुम्ही त्याच्याशी सहमत असा किंवा नसा, तो तुमचा भाग आहे. माझंही मत तुम्ही मान्य करा किंवा न करा, एक भाग. आणि दुसरं, मी ह्या विषयाला 3 भागामध्ये विभागलेला आहे. एक म्हणजे हे गैरराजनैतिकची गरज का पडली आणि तो कालखंड कोणता आहे, राजनैतिकचा कालखंड कोणता आहे. आपला विषय जो आहे ना, तो मराठीमध्ये केला आहे, तेवढा मला तो मराठीमध्ये कन्व्हिनियंट वाटत नाही, म्हणून मी हिंदीमध्ये बोलतो. आणि ते हिंदीमध्ये आपल्याला सगळ्याला कळतं, काही मोठी हिंदी नाही ती. गैर राजनीतिक जड़े, जिस समाज की मजबूत होती है उसी की राजनीति कामयाब होती है, हे एक असं स्टेटमेंट आहे.
तर गैरराजनीतिक जेडे म्हणजे काय ते मी आपल्या मांडणीमध्ये करतो. पहिल्यांदा एका प्रसंगानं राजेसाहेब सवयीच्या आग्रहासाठी एक प्रसंग मी सांगून ह्याची सुरुवात करणार आहे. कारण आम्ही ज्यावेळेस खेड्यापाड्यामध्ये बसपा सांगायला जायचो तर ते अशी माझी उदाहरणं राहायची आणि काल ते त्यांच्याकडनंच मी 2-3 पुस्तकं घेतले. बांधवनाची अशी अवस्था आहे की ज्याला कांशीराम साहेब माहीत आहे ते बसपात नाहीत आणि जे बसपात आहेत त्यांना कांशीराम साहेब माहीत नाहीत. हे सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आजचे हे सगळे ह्या नेत्याच्या कालखंडात आलेले आहेत. आणि मग त्यांनी एक बोलता बोलता मलिक तुम्ही तू हे एक मांड म्हणाले ते आणि मग तो एक प्रसंग मी आपल्यासमोर मांडणार आहे, नंतर विषयाची सुरुवात करणार आहे. प्रसंग असा आहे, नेहमी सांगतो की आपली अवस्था काय होती, आपण कोण होतो हे सांगण्यासाठी आपल्या सगळ्याला माहिती आहे. पण जे कोणी नवीन पिढी असेल आता थोडीशी 1-2-4 मुलं असू शकतात, त्यांच्यासाठी सांगणं आवश्यक आहे की आपण कोण होतो, आपली अवस्था काय होती, आपल्याला कसं लेखलं जायचं, आपल्याला ट्रीट कसं केलं जायचं. एकच प्रसंग सांगून या विषयाकडे तुम्ही. शंकरराव खराताचं तराळ अंतराळ नावाचं एक आत्मकथन आहे. तराळ आणि अंतराळ. आणि ते शाहू कॉलेजमध्ये मला पहिला बक्षीस मिळाल्यामुळं मला जात बघूनच ते मुलात दिलं होतं भेट म्हणून. ते कॉलेजमध्ये सुद्धा अशा प्रकारचा जातीवाद असतो. कुण्या विद्यार्थ्याला कोणते पुस्तकं द्यायचे. श्याम कुलकर्णी असलं की विवेकानंदाचं पुस्तक मिळणार आणि आमच्यासारख्याला तराळ अंतराळ बोलवतं आठवणीचे पक्षी वगैरे मिळणार. तसं मला ते पुस्तक गॅदरिंगमध्ये भाषण केल्यामुळं मिळालेलं होतं तराळ अंतराळ. त्या तराळ अंतराळमध्ये किस्सा असा आहे की सकाळची वेळ आहे, ज्याला झुंझुरक्या म्हणतो ना संपल्यानंतर, तशी ती वेळ आहे. आणि त्यावेळेला रामा महार जे शंकरराव खरातचे वडील आहेत, त्या रामा महाराच्या हातामध्ये एक तार पडते. तर आपल्याला सर्वाला माहिती आहे ह्या मनुवादी व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा अधिकार फक्त एका वर्गाला होता, बाकीच्या खालच्या कुठल्याही वर्गाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. तार आली पण रामा महाराला ती तार वाचता येत नव्हती. आणि मग तार कोण वाचणार, तर गावातला ब्राह्मण वाचणार ऑब्व्हियसली. आणि मग ती तार घेऊन त्या ब्राह्मणाकडे जातात. घरातून त्याच्या पत्नीचा आवाज येतो की महार 15 दिवसानंतर दारावर आलेला आहे, त्याच्याकडनं लाकडं फोडून घ्या. आणि मग तो तार वाचतो पण सांगत नाही काय लिहिलंय ते. तो म्हणतो की लाकडं फोड, मग तुला सांगतो. सकाळी न्याहारी न करता गेलेला रामा महार, असे शब्द आहेत त्या पुस्तकामध्ये. डोसक्यावर ऊन आलं, सूर्य आला आणि मनभर का 2 मन ढिगाभर लाकडं फोडली आणि घाम पुसीत उपाशी असलेला रामा महार जाऊन त्या ब्राह्मणाला विचारतो काय आहे त्या तारेमध्ये सांगा. तर तो ब्राह्मण म्हणतो की तुझी बहीण मेलेली आहे. मेलेल्या बहिणीची बातमी ऐकण्यासाठी अर्धा दिवस त्याला लाकडं फोडावं लागली होती. असे अनेक प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, पुस्तकामध्ये आपण वाचलेले आहेत. या सगळ्या अवस्थेतनं ज्या महापुरुषानं काढलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम केल्यानंतर मान्यवर कांशीराम साहेब सांगायचे की 1848ला सुरुवात झालेला हा लढा 1848 ते 1891 पर्यंत महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. मी बांधवानो बारकाईने एक लक्ष ऐका की मान्यवर कांशीराम साहेबांनी कधीही ज्योतिबा हा शब्द नाही वापरला. त्यांच्या भाषणात असो किंवा लिखाणात असो, ज्योतिराव हा शब्द वापरला. म्हणजे पंजाबी असणारे ज्यांना मराठी येत नाही ते ज्योतिराव म्हणायचे, ज्योतिराव फुले. आणि आपण ज्योतिबा धोंडीबामध्ये म्हणतो, ज्योतिबा फुलेच म्हणतो आपण, ज्योतिराव म्हणतच नाही आपण. जे म्हणत असतील त्यांचं स्वागत आहे. तर हा ज्योतिराव फुले यांचा संघर्ष 1891 पर्यंत आणि 1891 ते 1922 पर्यंत शाहूजी महाराज यांचा संघर्ष आणि 1922 ते 1956 हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष. 108 वर्षाचा हा आपल्या पूर्वजांनी केलेला संघर्ष आहे. आणि मग 1856 नंतर ही चळवळ का थांबली, 1856 नंतर चळवळ कशामुळे थांबली याचं विश्लेषण मान्यवर कांशीराम साहेबांनी त्यांच्या अनेक भाषणामध्ये आणि ह्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. चमचायुग नावाचं एकच पुस्तक मान्यवर कांशीराम साहेबांनी या विषयामध्ये लिहिलं आणि या पुस्तकामध्ये त्याचं विश्लेषण आलेलं आहे. आता हा विषय विस्कळीत स्वरूपात आपल्या समोर वाटेल आपणाला, परंतु त्याला माझा नाईलाज आहे. थोडं समजून घ्या तुम्ही. म्हणजे कधी इकडं जावं लागेल, कधी तिकडं जावं लागेल, पण तो जो नेमकेपणानं आपल्याला सांगायचं त्याच्यावर मी ठाम आहे.
मान्यवर कांशीराम साहेबाचा उदय कसा झाला? 1956 नंतर चळवळ का थांबली? 1956 ते 1965-66 ह्या 10 वर्षामध्ये चळवळ का पुन्हा लयास चालली होती? काय कारणं होते? सोबत राहणारे त्यांचे लेफ्टनंट, मान्यवर साहेब असा शब्द वापरतात, उनके लेफ्टनंट दाएं और बाएं, हे का थांबलं? आणि नंतर चळवळ कांशीराम साहेबाची कशी सुरुवात झाली? हे विचारामध्ये मांडणीमध्ये येत नसलं, व्यक्तिचरित्रामध्ये जर येत असलं, तरी कधी-कधी व्यक्तिचरित्राच्या माध्यमातून विचारसुद्धा आपल्याला समजून घेता येतात. म्हणून हा मी प्रसंग आपल्याला सांगत आहे. मान्यवर कांशीराम साहेबाचं डेहराडूनला शिक्षण झाल्यानंतर BScचं ट्रेनिंग झाल्यानंतर साहेब इथं पुण्याला आले. एक्सप्लोजिव्ह रिसर्च जे होतं ना, दारूगोळा बनवण्याचं ती रिसर्च डेव्हलप लॅबोरेटरी ERDL, त्याच्यामध्ये असं आहे एक्सप्लोजिव्ह ERDL. ई म्हणजे एक्सप्लोजिव्ह, डी म्हणजे डेव्हलपमेंट लॅबोरेटरी रिसर्च असं आहे, R आहे त्याच्या अलीकडे ERDL. त्या कंपनीमध्ये साहेब आले. 1934 पासून 1965-64चा हा बघा तुम्ही कालखंड, 30 वर्षाचा हा तरुण असेल समजा. 1934ला साहेबाचा जन्म झाला आणि साहेब ह्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ होते. कोण महात्मा फुले, कोण बाबासाहेब आंबेडकर, साहेबाला काय माहिती नव्हतं. आणि मी जे बोलत आहे ना, ते साहेबाच्या भाषणातलं बोलत आहे, साहेबाच्या लिखाणातलं बोलत आहे, किंवा साहेबावर ज्यांनी लिहिलेलं अधिकृत चरित्र त्याच्यातनं बोलत आहे. त्याच्यामुळे प्रश्न पडू शकतात एवढं, पण साहेबाचं एक चमत्कारिक लाईफ आहे. खोटं वाटेल असं ते लाईफ आहे, त्याच्यामुळं संदेह निर्माण होऊ शकतो. आणि मग साहेबाला माहिती नव्हतं हे. आणि त्या फॅक्टरीमध्ये काय जणांना रिपीट होईल बरं का सर, पण तू नवीन लोकांना कळणं आवश्यक आहे म्हणून सांगतो, नाहीतर असं म्हणू शकतात ही डबल काय. त्या फॅक्टरीमध्ये एक चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी होता, जैसलमेर राजस्थानमधला भंगी समाजाचा. तो मात्र बाबासाहेबांच्या विचाराचा होता आणि त्या विचारामुळेच तो गावातून पळून आला, दिल्लीला गेला, दिल्लीमध्ये भेटेल त्या ट्रेनमध्ये बसला. त्याला काही ठरवून जायचं नव्हतं कुठं जायचं. ती जी ट्रेन चालली त्याच्यामध्ये बसून आला आणि ती ट्रेन डायरेक्ट पुण्याला आली. मग तो पुण्याला उतरला. तिकीट नाही, काय नाही, त्याचं ठरलेलं नव्हतं कुठं जायचं ते. आणि पुण्याला आल्यानंतर त्या फॅक्टरीमध्ये त्यांना जॉब मिळाला. तिथे एक घटना घडली त्या फॅक्टरीमध्ये. घटना अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि बुद्ध जयंती या 2 दिवसाला मिळणाऱ्या सुट्ट्या तिथल्या मनुवादी आणि विशेषतः आंध्र प्रदेशमधला एक ब्राह्मण अधिकारी त्या कंपनीमध्ये होता. त्याने कट करून संगनमताने ह्या 2 सुट्ट्या रद्द केल्या आणि एक सुट्टी टिळक जयंतीला जोडली, पुण्यतिथीला आणि टिळक जयंतीला जोडली, आणि दुसरी सुट्टी दिवाळीला जोडून टाकली, म्हणजे गरज नसताना. याच्या विरोधामध्ये संप झाला, आंदोलन झालं. अर्थात त्यावेळेला त्या कंपनीमध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये महाराष्ट्रातले महार जास्त प्रमाणामध्ये होते आंदोलनामध्ये. दिनाभाना एक होता त्याच्यामध्ये. आणि आंदोलन चिघळा लागलं आणि मॅनेजमेंटनं सांगितलं, धमकावायला सुरुवात केली पुन्हा, की जिसको जिसको छुट्टी चाहिए वो इधर आके खड़े हो जाए और जिनको नौकरी चाहिए वो इधर आके खड़े हो जाए. काय केलं असतं आपण? आता इथं कांबळे साहेब बसलेत, मी त्यांच्या कॉलेजवर नाही बोलणार. दह्यांमध्ये आमचे विद्वान प्राध्यापक आहेत, फार विद्वान लोक आहेत. फोन करायला सुद्धा घाबरतात मला एखाद्या प्रकरणामध्ये. तिथं जर लाहोटीनं म्हटलं, लाहोटी साहेबांनी, की कुणाला बाबासाहेबाचा विचार पाहिजे, त्याने ह्या बाजूला, आणि ज्याला नोकरी पाहिजे त्याने ह्या बाजूला आहे, काय होईल? कोणत्या बाजून लोक राहतील? जाऊ दे त्यांचा. तुम्ही कोणत्या बाजून उभा राहाल, मी कोणत्या बाजून उभा राहील, हे आपण सगळे आसपास पाहतो. आपल्यावरच भीतली पाहिजे असं काही नाही. आसपास पाहतो आपण किती अन्याय सहन केला जातो आणि कशा प्रकारचा अन्याय सहन केला जातो. चिघळल्यानंतर आंदोलन मोडून काढण्यासाठी त्यांनी मॅनेजमेंट असं भूमिका घेतली की जिनको छुट्टी चाहिए वो इधर आ जाए, जिनको नोकरी चाहिए वो इधर आ जाए. आणि दिनाभाना छुट्टी पाहिजे म्हणून आला आणि त्याला विचारलं तुम्ही छुट्टी चाहिए क्या नोकरी चाहिए? त्यानं सांगितलं मुझे दोनों चाहिए. भारत के संविधान ने मुझे दोनों अधिकार दिए, मुझे नौकरी भी चाहिए और मेरे अपने मसीहा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की जयंती की छुट्टी भी चाहिए.
तेवढ्यामध्ये सगळे 37 क्रमांक स्वतःला जन्म जात रक्तानं मासानं आंबेडकरवादी म्हणणारे एका बाजूला नोकरी पाहिजे म्हणून निघून गेले आणि एक दीनाभाना उभा राहिला की त्यानं म्हणलं की मुझे छुट्टी भी चाहिए, सीना तान कर खड़ा हो गया वो, आणि त्यानं सांगितलं की मुझे छुट्टी भी चाहिए और नोकरी भी चाहिए. त्याचं हे असलं स्वाभिमानी रूप बघून त्याने त्याला नोकरीतून काढून टाकलं. गैर राजनीतिकवरच आहे मी, तुम्हाला जरी वाटतं असलं कर्मचाऱ्याच्या भूमिकेवरच. आणि मग त्याला ऑफिसमध्ये बोलवलं, चेंबरमध्ये बोलवलं. कांशीराम साहेब हे पाहत होते सगळं, त्यांना काही माहीत नव्हतं ह्याच्यातलं काय काय नाही, फक्त पाहत होते. आणि काहीतरी SCचे लोक हे आंदोलन करतात एवढं त्याला माहिती होतं साहेबाला. चेंबरमधनं मोठमोठ्यानं आवाज येत होता. दीनाभाना बाहेर आला चेंबरमधनं मोठ्यानं बोलून, आणि कांशीराम साहेबांनी त्यांना विचारलं दीनाभानाला, कितने जोर से क्यों बोल रहा था. त्यानं सांगितलं की मेरे गलत तरीके से दस्तखत ले रहे थे, सिग्नेचर मांग रहे थे मुझे गलत तरीके से, म्हणजे समजा रिझाईनच केलं असं दाखवावं. तो मैंने मना कर दिया. तो आप क्या करेगे तुम. कोर्ट जाऊंगा. वकील को देने के लिए फीस है तुम्हारे पास. साहेबांनी विचारलं. 10 रुपये है बोले. साहेब मोठ्यानं हसले आणि त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन गेले आणि तिथं त्याला सांगितलं की तुझ्या वकिलाची फीस मी भरतो. आणि एका वकिलाकडे घेऊन गेले. त्या वकिलानं 1964, लक्षात घ्या, बऱ्याच जणांची आपली जन्मही नव्हती त्यावेळेस, 1964. आता मी दुपारी भाषणाला येता येता ते टाकायचं पण विसरून गेलो मी की त्यावेळेला सोन्याचा भाव काय होता, त्याच्यावरून मला त्याचं मूल्य करता आलं असतं. पण मला एक माहीत आहे की 1978ला माझ्या वडिलाला 300 रुपये पगार होती. माझे वडील ग्रामसेवक होते. 78ला जर 300 असेल तर 64ला किती, 150 रुपये, आपण 200 रुपये समजू. त्यावेळेला 1000 रुपये त्यानं मागितले आणि दीनाभाना चक्रावून गेला. शक्य आहे का आज आपल्याला हे 10,000 वाटतात ना, हे किमान 4 लाख 3 लाखच्या ह्याच्यामध्ये समजा तुम्ही त्याला. म्हणजे आपल्या वॉचमॅनला जर नोकरीतून काढलं आणि त्याला जर वकिलानं सांगितलं की तू 4-5 लाख घेऊन ये, तर तो चक्रावून जाईल. तसं तो दीनाभाना चक्रावून गेला 1000 रुपये म्हटल्यानंतर. आणि तो निघाला. पहिली बार त्याला असा अहसास झाला की इस दुनिया में मेरा कोई भी नहीं है, बिलकुल अकेलापन. आणि त्याच्यानंतर मान्यवर साहेब त्याच्याकडे आले आणि त्याला 100-100च्या 5 नोटा दिल्या. आणि त्यावेळेला बांधवानो, त्यावेळेला त्यांनी वकिलाला सांगितलं ह्याची तुम्ही केस लढा. साहेबांनी पैसे दिले आणि त्याच्यानंतर प्रसंग असा झाला की तिकडे तर वकील लावला, पण तो साहेब तेवढ्यावर थांबले नाही. त्यांनी जेवढे आपले लोक होते नोकरी पाहिजे म्हणून गेलेले बहादूर सैनिक, सुट्टी नको म्हणून बाबासाहेबाची, त्या बहादूर सैनिकाला पुन्हा साहेब अप्रोच झाले आणि त्यांच्यामध्ये बल निर्माण केलं आणि पुन्हा एक आंदोलन झालं. एवढ्यावरच मान्यवर साहेब थांबले नाहीत. त्यांनी त्यावेळेचे रक्षामंत्री YB चव्हाण, यशवंतराव चव्हाण यांच्याकडे दिल्लीला गेले आणि हा सगळा प्रकार त्यांना सांगितला. आणि तिथं त्यांनी कमिटी फॉर्म केली आणि त्या कमिटीचा रिपोर्ट असा आला की तिथले जे अधिकारी होते, मनुवादी अधिकारी, त्यांची खरडपट्टी काढली त्या कमिटीनं. आणि दीनाभानाला जी होती नोकरी गेलेली, ती नोकरी त्यांना परत मिळाली आणि सुट्ट्यासुद्धा परत मिळाल्या. ही झाली घटना. मग सगळे जिकडे तिकडे शांत झालं वातावरण. पण साहेब या घटनेमुळे परेशान झाले की हे जे बघितली परिस्थिती, आपल्या समाजावर होणारा अन्याय अत्याचार, हे साहेबाला हेलावून टाकलं आणि साहेब रात्रंदिवस त्या ह्याच्यामध्ये गुंतून गेले. आणि त्या दरम्यान मग बाबासाहेबाला वाचायला सुरुवात केली. आणि साहेबांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मैं प्रश्नों को ढूंढता रहा और मुझे उत्तर आखिरकार बाबा साहब के लिटरेचर में मिला. आणि तिथं मग ते थांबले मान्यवर साहेब. म्हणजे थांबले म्हणजे त्यांचं जे शोध होता तो थांबला की काय करावं ह्याचा त्यांनी जो शोध लावला होता तो शोध थांबला. आणि त्यांना उत्तर मिळालं बाबासाहेबांच्या त्या विचारामध्ये, बाबासाहेबांच्या लिटरेचरमध्ये. आणि तिथून मग मी फार शॉर्टमध्ये सांगत आहे, तिथून मग ज्या नोकरीसाठी लोक अर्ध आयुष्य लावतात, जी नोकरी घेण्यासाठी सवय साहेब संस्था चालकाच्या पुरी करून घेतात, जी नोकरी मिळवण्यासाठी मुलीला हुंडा मागतात,
त्या हुंड्यावर डोनेशन दिलं जातं, जी नोकरी मिळवण्यासाठी नसणाऱ्या लोकांचे पाय धरतात. अशी असणारी एवढी अधिकाऱ्याची नोकरी मान्यवर कांशीराम साहेबांनी इस्तिफा देऊन टाकला त्या नोकरीचा. आणि घरी एक पत्र पण पाठवलं आईला. साहेबाला आता आम्ही बघितलेलं आहे, कितीही सुंदर माणूस राहू दे त्यांच्यापुढे झक मारत होता, अशी पर्सनॅलिटी होती. गोरा पान, पंजाबी चेहरा, होठ असे लहान मुलाचे असल्यासारखे लाल भडक होतं. वय तेवढं जरी 60 वर्ष झालं, 50 वर्ष झालं तरी. आम्ही फार उशिरा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो 1992ला वगैरे. म्हणजे असा हा तरुण, उमदा तरुण, 30 वर्षाचा तरुण ह्या सगळी व्यवस्था बदलण्याची गोष्टी करतो. आणि त्यांनी पत्र लिहिलं आईला. त्या सगळ्या गोष्टी नाही सांगत, 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक शपथ खाल्ली त्यांनी की मी आता घरला कधीच परत येणार नाही. माझं पोरगं पुण्याला इंजिनिअरिंगला शिकायला चाललं तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्याला पाठवायला त्याच्या ट्रॅव्हल्सपर्यंत जातो. पोहोचलाच का नाही म्हणून फोन करतो. रूम मिळाली का नाही म्हणून फोन करतो. नाश्ता केलाच का नाही म्हणून फोन करतो. पैसे पाहिजे का म्हणून पेटीएमवर टाकतो. काय कशावर टाकतो? गुगल पेवर टाकतो. माझ्या शॉर्ट टर्मला चाललो 10-20 दिवसासाठी तर बायकोला 2-2 वेळा पाहतो. आई आपल्याला गळ्याला लावून घेते. हे रिलेशन कसं आहे तुमचं? मी का सांगत आहे? हे सांगितल्याशिवाय तुम्हाला त्या प्रतिज्ञेचं महत्त्व कळणार नाही. मिलिटरीमध्ये जाणाऱ्या पुरुषाला त्याला माहीत असतं, ती संदेशी आत हे गाणं आहे ना बॉर्डरमध्ये, ती किती आपल्या डोळ्यामध्ये पाणी होतं ती बघून. मिलिटरीमध्ये जाणारा बाईचा नवरा तिला माहीत असतं 1 वर्षाने येणार आहे, 1.5 वर्षाने येणार आहे, तरी पण ती बाई रडत असते. आणि साहेबांनी तर शपथ खाल्ली की मेरी जिंदगी, आईला सांगितलं त्यांनी की मुझे आप तू सेहरा नहीं बांधेगी, कफन बांधेगी. मला आता लग्नाचं बाशिंग नाही मिळणार, मला कफन मिळणार. कारण कोणत्याही दिवशी मनोवादी लोक माझा खून करू शकतात. एक पहिली शपथ घेतली की मी घरला कधीही जाणार नाही. गैरराजनीतिकच आहे सगळं. राजकारण सुरू झालं का साहेबाचं? हे सगळं गैरराजनीतिक आहे. गैरराजनीतीमध्ये किती त्याग असतो ह्याच्यावर फोकस करतोय मी. शपथ घेतली घरला कधी जाणार नाही. अक्षरशः तुम्हाला वाटेल की साहेबाचे काहीतरी मोठे भाऊ, मोठे असे काहीतरी कामा वगैरे असतील, तसं नव्हतं. साहेब मोठे होते आणि साहेब एकमेव नोकरीला होते. त्यांचे बारके बंधू बहिणी होत्या. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की मी घरला कधी जाणार नाही. अक्षरशः बांधवानो, साहेबाचे वडील वारल्यानंतर सुद्धा आमच्या संघटनेच्या बैठकीला बोलवल्यानंतर कार्यकर्ता म्हणतो, माझ्या बायकोला जरा बरं वाटणं गेलंय, आजच्या बैठकीला मी येऊ शकत नाही. कार्यक्रमाला कुठल्याही जाताना लोक म्हणतात फलानं झालं, बिस्तानं झालं, आई तब्येत खराब आहे. आत्ता फोन होता आमचा उद्याच्या बैठकीसाठी, औरंगाबादला जायचं आहे. माझ्या वडिलाला ते बाथरूममध्ये काहीतरी पडलं. मया त्यांची ठीक आहे हो, मला त्यांच्या मयाबद्दल काहीच म्हणायचं नाही. परंतु चळवळ जी आहे ना, ती काय मागते, काय डिमांड करते चळवळ, चळवळीला काय पाहिजे, हा मुद्दा आहे. सगळं सांभाळून मोमेंट नाही होऊ शकत. म्हणून साहेबाला हे सगळं माहिती होतं, त्यांनी पाहिलं होतं आजूबाजूला. आणि दुसरी शपथ घेतली, मैं कभी जिंदगी में शादी नहीं करूंगा. आपली शादी तर सोडा, मी पुन्हा तुम्हाला उदाहरण सांगतो. आपलं लग्न तर सोडा, आपल्या मेहुणीच्या भाचीचं लग्न जरी असं तरी आपण कार्यक्रमाला जात नाही. सर, हे कार्यक्रम इथं का ठेवावा लागला आज? कारण उद्या लग्नाच्या तारखा जास्त आहेत. आणि विडंबना आहे, ज्या माणसानं लग्न करण्याचा निर्णय जन्मात कधीच लग्न करणार नाही म्हटलं, त्यांच्याच कार्यक्रमाला आपल्याला लग्नामुळं हे कार्यक्रम अलीकडे ठेवावा लागला. ही साधी गोष्ट आहे का लग्न करणार नाही म्हणणं? 50 वर्षात बायको मेली तर घरी स्वयंपाक करण्यासाठी लग्न करणारे महाभाग आहेत आपल्या समाजामध्ये. जालन्यामध्ये माझा क्लासमेट आहे, त्याची क्लासमेट त्याच्या बापानं लग्न करून घेतली. मुलाची क्लासमेट. निर्मला वाचा, प्रेमचंद बसले इंग्लिश इथं, काय त्याच्यामध्ये कळेल. दूसरी शपथ घेतली, मैं शादी नहीं करूंगा और कोई रिश्तेदारी नहीं होगी मेरी. कोई रिश्तेदारी नहीं होगी, कोई भांजा नहीं होगा, कोई बाप नहीं होगा, कोई माँ नहीं होगी, कोई बीवी नहीं होगी, कोई बच्चा नहीं होगा, कोई भाई नहीं होगा, कोई कुछ भी नहीं होगा. 85 करोड़ लोग मेरे रिश्तेदार हैं और 85 करोड़ लोगों का घर मेरा घर है.
आणि तिसरी शपथ घेतली महत्त्वाची, जास्त होतं त्याच्यामध्ये, पण तिसरी शपथ महत्त्वाची होती. मी पॉलिटिकल सायन्सचा आहे. आमच्याकडे प्लेटो नावाचा एक विचारवंत आहे. प्लेटोनं फिलॉसॉफर किंग नावाची कॉन्सेप्ट मांडली, आदर्श राजा कसा असावा. तिच्या दुसरे क्रायटेरिया नाही मी सांगत, तिचे 2च क्रायटेरिया सांगतो मी. फिलॉसॉफर शुड नॉट मॅरी, फिलॉसॉफर किंग शुड नॉट मॅरी, आणि फिलॉसॉफर किंग डू नॉट पजेस प्रायव्हेट प्रॉपर्टी, डू नॉट पजेस प्रॉपर्टी. एक जो तत्वज्ञानी राजा असतो त्यानं पहिलं लग्न करायचं नसतं आणि दुसरं त्यानं स्वतःची संपत्ती बाळगायची नसते. कारण स्वतःची संपत्ती हेच करप्शनचं घर आहे. तो सांगत नसतो घरामध्ये माणूस, पण त्याच्या मुली मोठ्या झाल्या त्याला चिंता लागते की पैसे कुठून आणायचे, कसे आणायचे, कुठून आणायचे, कसे आणायचे, पोराला डोनेशन भरायचे, कुठून आणायचे, कसे आणायचे. आणि मग साहेबांनी शपथ घेतली की माझ्या नावावर कुठल्याही प्रकारची संपत्ती असणार नाही. ही 3 नंबरची शपथ. काय वाटते तुम्हाला? आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये त्यांचे अनुयायी म्हणणारे आहेत का तसे? नावावर संपत्ती नाही म्हणणारे त्यांचे उत्तराधिकारी आहेत का तसे? त्याच्यावर मी नंतर येईन. परंतु ह्या 3 शपथा घेऊन मान्यवर कांशीराम साहेबांनी चळवळ केलेली आहे. आणि नंतर गैरराजनीतिक संघटन बामसेफ, बॅकवर्ड क्लास अँड मायनॉरिटीज एम्प्लॉईज फेडरेशन त्याने तयार केलं, आणि त्याच्यानंतर DS4 तयार केलं, आणि त्याच्यानंतर बहुजन समाज पार्टी तयार केली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? कांशीराम साहेबांनी इतिहासाचं अवलोकन केलं. भविष्याचा वेध घेत असताना, भविष्याकडे जात असताना, भविष्याचं राजकारण करत असताना, बहुजन समाजाची चळवळ करत असताना काय काय शिकावं लागतं. इथं बसलेल्या काही लोकांना राग येऊ शकतो बरं का. मी टी कास्ट असल्यामुळं मला राग येणार नाही, पण तुझे कास्ट स्पिरिट असणारे लोक आहेत त्यांना राग येऊ शकतो. त्यांची माफी मागून बोलतो मी. मान्यवर साहेबांनी एकदा म्हटलं होतं की आय लर्न फ्रॉम डॉक्टर आंबेडकर हाऊ टू रन द मूवमेंट, अँड आय लर्न फ्रॉम महार इन महाराष्ट्र हाऊ नॉट रन द मूवमेंट. मैंने बाबा साहब से सीखा है मूवमेंट को कैसे चलाना. मी तुम्हाला इंग्रजीत एक धरून मराठी सांगायला लागलो बरं का. साहेब म्हणाले की मी बाबासाहेबाकडून शिकलो की चळवळ कशी करावी, आणि महाराष्ट्रातल्या महाराकडून शिकलो चळवळ कशी करू नये. आणि मग चळवळ कशी करू नये याचा दाखला कोणी दिलेला आहे? आपण दिलेला आहे. 1956च्या नंतर ज्या लढाया झाल्या, आपापसामध्ये जे गट तयार झाले, बाबासाहेबाचे लेफ्टनंट होते ना ते काय लांबचे लोक नव्हते. बाबासाहेबांसोबत चळवळ करणारे लोक होते ते सगळे, जे नंतर एकमेकाला भांडू लागले. ती सगळे भंडारे असतील किंवा दादासाहेब गायकवाड असतील किंवा आणखीन कुणी असतील. आणि कांशीराम साहेबांनी दुसरे एक शोध घेतला की हे लोक असे का वागले. नीट लक्षात येते. बाबासाहेबांनी कांशीराम साहेबांनी एक शिकले की बाबासाहेबांकडून चळवळ कशी करायची. मग तशी ही चळवळ का होत नव्हती? 1956च्या नंतर बाबासाहेबाचे लेफ्टनंट, बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबाला सोडून का चालले होते काँग्रेसकडे? बाबासाहेबाचा विचार सोडून का देत होते? याची कारण काय आहेत? याचा शोध मान्यवर साहेबांनी घेतला, आणि ह्याची कारण होते पुना पॅक्ट. ही लोक असं का वागत होती? ही उपज जी आहे चमचोकी, ही चमचोकी उपज ही पुना पॅक्ट की उपज है. याचा शोध घेतला. आणि बांधवानो, गैरराजनीती करणाऱ्या विचारवंताचं हे काम आहे, म्हणून या ठिकाणी मी सांगत आहे, राजकारण नाही करत आहे मी, की पुणे करार हा चांगला का वाईट हे टिल धिस डेट वी आर नॉट कन्फर्म. आजच्या तारखेपर्यंत 26 मार्च 2022 या डेटला सुद्धा मी सांगतो सर, अजूनही लोकांचं याच्यावर कन्फर्म असं ओपिनियन नाही आहे. मी ऑनलाईन भाषणं ऐकली मोठ्या मोठ्या विचारवंताची, ते आपले कटारे सर घेतात त्यांची,
तिथं सरळ सरळ दोन गट पडले होते विचारवंताचेच, आपल्याच बाबासाहेबांच्या अनुयायांमध्येच. एक गट असा होता की जो अंधभक्त असतो. बाबासाहेबांनी जे केलंय, बाबासाहेबांनी पुणे करार केला म्हणून त्याच्यावर बोलायचं नाही. एक वेगळं अफिलेशन त्या माणसाचं. आणि दुसरा गट असा होता की पुणे करार हा चुकीचा होता असा म्हणणारा गट होता. आणि आपल्याकडे मान्यवर कांशीराम साहेबांनी अनेक शब्द वापरत, मी ते वापरत नाही या ठिकाणी. आपल्याकडे विद्वान जे आहेत ना, ज्ञानी जे आहेत ना, ते प्रज्ञावंत नाहीत. मी शब्दाचा खेळ थोडा वाटेल तुम्हाला. प्रज्ञा और ज्ञान में अंतर होता है. नॉलेज अँड विजडम. नॉलेज असणं वेगळं. एक साधं सांगतो समजण्यासारखी, समजून येईल आज मला जे काय म्हणायचे ते, की शिक्षकांना मला जे शिकवलेलं असतंय ते ज्ञान असते आणि परीक्षेत मी जे लिहितो ते प्रज्ञा असते. म्हणजे मला काय समजलंय, मी काय अक्वायर केलं, मला काय समजलंय म्हणजे माझा त्याच्यावर संस्कार झालेला असतो, माझं ओपिनियन तयार झालेलं असतं. आणि मग साहेब असं म्हणाले की त्यावेळेला 1982 मध्ये पुणे कराराला 50 वर्ष झाले म्हणून महाराष्ट्रातल्या विद्वान मंडळींनी पुणे कराराचा उत्सव केला होता. मग पुणे करार आता हे आपल्याला पटते का नाही तुम्हाला? नवीन सांगते का मी काही? राखीव जागामुळे आता जी प्रचलित पद्धत आहे राखीव जागाची, या पद्धतीमुळं खरे प्रतिनिधी आहेत असं वाटते का? जे राखीव जागेतून निवडून जातात आपल्या जिल्ह्याचे, समजा आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांच्यावर मला व्यक्तिगत टीका नाही करायची, पण आपण असं म्हणू शकतो का की ते बाबासाहेबांचे अनुयायी आहेत? व्यक्तीच्या हर्षावर जाऊन कोल्हापूरला विचारलं तर 0 मार्क दिल नाहीये म्हणाल मी. तुम्हाला कशाला मी बुचकुळ्यात टाकू? आपले उदगीरमधनं आलेले, त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही, पण त्यांनी निळे झेंडे असे नॉमिनेशन फॉर्म भरायला जाताना काढा म्हणले, जरा बाजूला ठेवा म्हणले, ओपनचे लोक मतदान देणार नाहीत आपल्याला. म्हणजे ते प्रतिनिधी कुणाचे आहेत? ते प्रतिनिधी अप्पर कास्टचे आहेत. अप्पर कास्ट जिसको पसंद करेगा वो दलितों का नेता बनेगा. किती विसंगती आहे. म्हणजे आपल्यावर अन्याय करणाऱ्या लोकांनी ठरवायचं आपल्याला न्याय कोण देणार आहे ते. आणि आपण हे अनेक एक तर काय होतं, लोकला नाव घेतलं की आणखीन प्रॉब्लेम वाटतात आपल्याकडे. पण अनेक आपल्या पदावर राहणारी लोक, मी आता नाव घेत नाही कोणाचे, पण जे कोणी आमदार होत असतील, आता मी असं जनरल बोलतो, कोणी सरपंच होत असतील किंवा कोणी नगराध्यक्ष होत असतील, कोण होतात ही सगळे लोक? बाबासाहेबांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हाव डन टू द अनटचेबल्स मध्ये लिहिलेलं आहे की जी समाजाच्या दृष्टीने निकृष्ट असतो त्यालाच काँग्रेस तिकीट देते. मग हे पुणे कराराची उपेज, मग हे पुणे करारातनं आलेलं आहे ना, मग पुणे कराराचं आपण समर्थन करू शकतो का? आणि साहेबांनी ह्याचं खरं तर नाव पुणे करारच पाहिजे होतं, चमचायुगचं. साहेबांनी ह्याचा एवढा समाचार घेतलेला ह्या पुस्तकाचा, आपल्या ह्या पुणे कराराचा, त्याच्यामध्ये चमच्याचे प्रकार सांगितले साहेबांनी. आता कुठे गेलं सापडत नाही. इथं असं लिहिलेलं आहे की हिंदुओं की दया और मेहरबानी पर जीतने के लिए और उनके आत्मरक्षा का सर्वोत्तम मार्ग, म्हणजे अस्पृश्याचा आत्मनिर्भर व्हायचं असलं अस्पृश्याला किंवा दलिताला, तर त्याचा सर्वोत्तम मार्ग होता त्यावेळेला, बरं का, आज नाही लागू पडते, मिस्टर गांधीचे सावधान. आणि पुणे करारावर राऊंड टेबल कॉन्फरन्स थोडक्यात सांगतो. पुणे करार कशाचं प्रोडक्ट आहे? राऊंड टेबल कॉन्फरन्सचा आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्स कशाचं प्रोडक्ट आहे? सायमन कमिशनचं आहे. म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जे ठरलं, ज्याच्यावर सही केली होती महात्मा गांधीजीने, पण ते भारतामध्ये आल्यानंतर पलटले ते, आणि त्यांनी पुन्हा त्याला इन्कार केला आणि आक्षेप घेतला. आणि त्यावेळेचे भारत मंत्री जे होते त्यांना पत्र लिहिलं गांधीजींनी, आणि काय आक्षेप नोंदवला की जे पृथक निर्वाचन क्षेत्र जे आहे,
स्वतंत्र मतदारसंघ जे आहे ना, त्याच्यामुळं हा हिंदू धर्माचं विभाजन करतो. हिंदू धर्माला एकत्रित करत नाही. आणि जे अनटचेबिलिटी आहे, हा जो प्रश्न आहे, हा नैतिक आहे म्हणतात महात्मा गांधीजी आणि धार्मिक आहे. तर माझ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत. एखादा माणूस जर बलात्कार करत असेल, तर तो प्रश्न नैतिक होऊ शकतो का? की पुरुषाच्या नैतिकवर सोडायचं का आपण त्यानं बलात्कार करू नये, त्याचं हृदय परिवर्तन व्हावं? असं करता येईल का आपल्याला? अशी सोय करता येईल का? म्हणजे अप्पर कास्टच्या लोकांनी दयाभाव दाखवायचा. अप्पर कास्टच्या लोकांची नीतिमत्ता ज्यावेळेस सुधरेल, त्यावेळेस हा प्रश्न निकाली निघेल. हा धार्मिक प्रश्न आहे असं गांधीजींचं म्हणणं होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकर हे पटवून देण्यामध्ये त्या ठिकाणी सक्षम राहिले, की हा प्रश्न धार्मिक नाहीये. आणि बाबासाहेबांनी असं विचारलं होतं तिथं राउंड टेबल कॉन्फरन्समध्येच, की तुम्ही दलितांना विचारा, डिप्रेस्ड क्लास जे आहे किंवा जे अनटचेबल्स आहेत त्यांना विचारा, की तुम्हाला धर्म पाहिजे का राजकीय हक्क पाहिजेत? लोक काय मागतील? तुम्हाला त्यांची माफी मागून बोलतो, रामेगावच्या चॅरिटी ट्रस्टचं तुम्हाला पद पाहिजे का लातूरच्या महानगरपालिकेचं नगरसेवक पद पाहिजे? काय निवडाल तुम्ही किंवा मी? ऑब्विसली सत्ता निवडून आपण जे सत्ता पाहिजे तेच निवडू. आणि हे बाबासाहेबाची भूमिका ब्रिटिशांना पटल्यामुळे ब्रिटिश त्यांनी देऊन टाकला निर्णय. आणि निर्णय देताना एवढं सांगितलं की हे प्रकरण फक्त बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आपापसामध्ये चर्चा करून मिटवू शकता, अदरवाईज आम्ही त्याच्यावर आता पुनर्विचार करणार नाही. रॅम्से मॅकडोनाल्डनं गांधीजीला सुनावलं होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या देशातले आपल्याला आपले म्हणणारे, जसं सरनं म्हणले आम्हाला आम्ही हिंदू आहोत म्हणणारे, ते लोक आपल्याला अधिकार नाकारत होते. आणि जे आपली भाषा येत नाही ज्यांना, जे आपल्या वंशाचे नाहीत, जे आपल्यासारखे दिसतही नाहीत, ते भांडत होते आपल्याला अधिकार मिळावे म्हणून. भारत मंत्रीही आणि ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड दोघेही सांगत होते गांधीजीला समजावून, पत्रव्यवहार झालेला आहे त्या दोघांमध्ये, की तुम्ही हा जो अट्टास करतायत ना, ह्याच्यामुळे हिंदूला काय पादा येणार आहे म्हटले. त्यांनी तर्क लावला. आता सेपरेट सेटलमेंटमध्ये काय होतं की 2 अधिकार होते ना फक्त मताचे दलितांना. एक त्यांनी त्यांचा प्रतिनिधी निवडायचा आणि दुसरा अप्पर कास्टचा बी निवडायचा. मग अप्पर कास्टचा कॅन्डिडेट आपल्याला मतं मागायला येणारच होता. त्याच्यामुळे ते संबंध कुठे बिघडणार होते? असं जर झालं असतं तर गळ्यामध्ये भाजपचा, काँग्रेसचा स्कार्फ घालून कार्यकर्ते फिरले असते का? फक्त दलितांनीच दलिताचा नेता निवडून द्यायचा, हे होतं स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे. असं नव्हतं की सगळ्यांनी त्याला मतदान करायचं. आणि ह्याचं वाट काँग्रेस, त्या पुस्तकाचं पुन्हा पुन्हा नाव घ्यावं लागतं, ह्याही पुस्तकामध्ये आहे. ह्याचं बाबासाहेबांनी विच्छेदन केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. हा कसा तोट्याचा आहे ते पुणे करार. काय होतं की दलितांनी पहिल्यांदा 4 माणसं निवडायचे आणि त्या निवडून आलेल्या लोकांवर पुन्हा अप्पर कास्टच्या लोकांनी मतदान करायचं. अशा फेऱ्या होत्या. सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम होती ती. आता फार ती किचकट प्रक्रिया आहे ती. पण तो थोडक्यात तुम्हाला असं समजावून सांगता येईल मला किंवा तुम्हाला पटेल की मी 100चा का आकडा धरतो आणि आपलं प्रकाशनगर धरतो. जाऊ दे, जास्त लांबचं बोलत नाही मी. प्रकाशनगरमधनं एक नगरसेवक आपल्याला निवडायचा आणि आपण 100 लोक बसलेले आहोत. 100 मतदान आपलं आहे आणि 500 मतदान अप्पर कास्टचं आहे. मग आपण आता निवडून दिले A, B, C, D. आपल्या 100 पैकी आपल्या मतानं 50 मतं एका माणसाला पडली Aला, आणि नंतर Bला पडले 15, Cला पडले पुन्हा 10, पुन्हा असे 5-10 पडत ते बाकीचे तिघाला अशी वाटणी झाली 50ची. ह्या सिस्टीममध्ये काय झालं माहिती आहे का? जिथं शेड्यूल कास्टनं नाकारलेला माणूस आहे, ज्याला सगळ्यात कमी मतं पडली, आता आपण 100 लोकांमध्ये ज्याला 5 मतं पडली, त्या 5 मतवाल्याला 500 लोक जे बाहेरचे आहेत त्यांनी निवडून दिलं 400 मतदान देऊन किंवा 450 मतदान देऊन. म्हणजे काय झालं? ज्याला दलित लोकांनी पूर्णतः नाकारलेलं आहे, ज्याला 5च मतं पडलेले आहेत, त्याला त्या 500 लोकांनी निवडून दिलं. आणि ज्याला 50 मतं आपण दिली त्याला त्यांनी 25 मतं दिली. पण निवडून कोण येणार आहे?
त्यांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा धोका त्या सिस्टीमचा होता आणि त्याच्यामुळं ह्या सिस्टीमला मान्यवर कांशीराम साहेबांनी विश्लेषण करून त्याची उपज मानलेला आहे ह्याला. हे जे 3 शब्द बाबासाहेबांनी अवजार हा शब्द वापरला आणि कांशीराम साहेबांनी चमचा हा शब्द वापरला. बाबासाहेबांनी अवजार, टूल, टूल म्हणजे माध्यम. त्या माध्यमातून तुम्हाला कट करायचं. आणि मी आपल्याकडे जास्त वेळ न घेता ती चमचेचे जे प्रकार आहेत ते न सांगता ह्याचे तोटे काय झाले चमचों के प्रकार थोडक्यात 5-10 मिनिटांमध्ये घेऊ आपण. तर आधी साहेबांनी काय केलेलं आहे की प्रत्येक समाजाला असं वेगवेगळं घेतलेलं आहे. आदिवासी, दलित, ओबीसी, मायनॉरिटी, पार्टी असं करून त्यांनी चमचेचे प्रकार केलेले आहेत. आता जो पहिला चमचा जो आहे ना तो नवदीक्षित आहे. नवदीक्षित इनिशिएटेड हा एस-टी आहे. म्हणजे याला काहीच माहीत नाही सिस्टीम काय आहे, विचार काय आहे, आयडिओलॉजी काय आहे. त्याला एवढंच माहीत आहे की इथं आपल्याला सन्मान मिळायला लागलेला आहे, आमदारकी मिळायला लागलेली आहे, नगरसेवकाचं पद मिळायला लागलेलं आहे, हेच घ्यायचं आणि त्यांचं ऐकत राहायचं. हा एक चमचा झाला आदिवासीचा, त्याच्यावर जास्त मी येत नाही. दुसरा आहे अन्य पिछडे जातियों का अस्पिरिंग. साहेबांनी असं म्हणलेलं आहे, बाबासाहेबांनी आपल्याला एक मोठी आयडेंटिटी दिलेली आहे की आपल्याला शेड्यूल कास्ट हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. म्हणजे आपली एक आयडेंटिटी आहे, आपल्याला एक ओळख आहे, आपल्याला एक रेकग्निशन आहे. आपल्यावर काय झालं भले ती काय होईना, पण तो आपण धमकी तर देऊ शकतो प्राचार्याला, मी SC/ST कमिशनकडे जाऊ का, मी तुझ्यावर अट्रॉसिटी करू का. धमकी देण्यापुरतं तर आहे ना आपल्याकडे. आयडेंटिटी आहे आपल्याकडे शेड्यूल कास्ट म्हणून. शेड्यूल ट्राईब्सला आपोआप आयडेंटिटी मिळाली आपल्यामुळं. पण हे पिछडे वर्गाला आयडेंटिटीच नाही आहे. आजही त्यांचं प्रॉब्लेमच आहे. कालेलकर आयोगाच्या समोर बाबासाहेबांची साक्ष आहे, ती आपण सविस्तरपणे वाचू शकता. परंतु हे पिछडा वर्ग जो आहे ना, हा पिछडा वर्ग द्वंद्वमध्ये असतो. डायलेक्टिकल हा इंग्लिश शब्द आहे, त्याला ॲम्बिग्युटी असते तिच्या मनामध्ये. म्हणजे इकडे काय करणार, मी एक सुंदर उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो गोपीनाथ मुंडेचं. मी टीका नाही करत बरं का गोपीनाथ मुंडेवर. गोपीनाथ मुंडेचं एक किस्सा सांगतो फक्त, त्यांचं चांगलंच काम आहे ते. शाहू कॉलेजला फड क्लासेस होते. आम्ही BA फर्स्ट इयरला असताना त्यावेळेला ते लीडर ऑफ ऑपोजिशन होते. म्हणजे मनोहर जोशीचं पद गेलं, छगन भुजबळने शिवसेनेतून बाहेर पडले आणि संख्या कमी झाल्यामुळे ते भाजपकडे गेलं आणि गोपीनाथ मुंडे हे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून आले ते. तर त्या कोचिंग क्लासेसमध्ये गोपीनाथ मुंडे आले होते आणि ती वंजाऱ्याची बैठक होती. फक्त मी एकमेव नॉन वंजारी होतो. ते मधुकर मुंडेमुळे मी गेलो होतो तिथं. मुंडे सर म्हणले चल त्याला त्यांना माहीत नव्हतं फक्त वंजारीचीच आहे. आणि ती फक्त वंजारी समाजाची बैठक होती. 93च्या आसपासची गोष्ट आहे. तिथं गोपीनाथ मुंडे काय म्हणाले वंजारी समाजाला, तुम्ही काय करता म्हणले, सवलती घेताना मागासवर्गीय होता आणि नामांतर सवर्ण होता. म्हणजे नामांतराचा प्रश्न आला की तुम्ही अप्पर कास्ट होता आणि रिझर्वेशनचा प्रश्न आला की NT3 होता. ह्या 2 भूमिका तुम्हाला घेता येणार नाही म्हणजे गोपीनाथ मुंडे. तुम्हाला एकच भूमिका घ्यावी लागेल आणि ती मागासवर्गीयाची घ्यावी लागेल, नामांतराला पाठिंबा द्यावा लागेल. म्हणजे असा जो गोंधळ असतो ओबीसीचा, तो गोंधळ कायम होता. संख्येनं 52% आहेत होते, संख्येनं 52% आहेत, म्हणायला 52% आहेत, पण प्रतिनिधित्व कुठं आहे. साहेबांनी त्याचं एक उदाहरण दिलं होतं. हरियाणामध्ये 90 सीट होत्या आणि एकच ओबीसीचा प्रतिनिधी होता त्याच्यामध्ये. म्हणजे असं हे ओबीसीचे ते पण चमचेच आहेत असं साहेब म्हणतात. अल्पसंख्याक जे आहेत ना, हे हेल्पलेस चमचे आहेत असं म्हणतात. मजबूर चमचे. मजबूर चमचे म्हणजे काय, बीजेपी को कौन हरा सकता है, ह्याला काय म्हणावं लागेल, आनंदी वातावरण आहे का हे, मजबूरी है ना, क्या करना यार, उसको वोट नहीं देना लेकिन साला वो बीजेपी चुन के आती है बोले. म्हणून ते बिहारमध्ये RJDला मतदान करतात, उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टीला मतदान करतात, महाराष्ट्रामध्ये NCP आणि काँग्रेसला मतदान करतात, तेलंगणामध्ये TRSला मतदान करतात. म्हणजे मुस्लिमाचं असं राष्ट्रीय चरित्र आहे का वोटिंगच्या बाबतीमध्ये, वोटिंग बिहेवियर.
एक नाही आहे ना, एका पार्टीला कुठल्याच मतदान करा, MIMला सुद्धा करत नाही ते, 0 पॉईंटवर आलं ते UPमध्ये. त्यांनी करायला पाहिजे अपना मियाँ भाई म्हणून, पण नाही केलं त्यांनी. त्यांनी काय केलं, सपाला मतदान केलं. म्हणजे ह्यांचं जे वर्तन आहे हे स्वाभिमानाचं नाही आहे, साहेबाचं असं म्हणणं आहे. मजबुरी में हेल्पलेस, मजबुरीमध्ये त्यांचं आहे म्हणून त्याला ते हेल्पलेस चमचे असं म्हणतात. आणि पार्टीचे तर अनेक चमचे आहेत, मग पार्टीमध्ये तर काही कमीच नाही, त्याच्यावर मी काय जनरल बोलण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामध्ये एक अज्ञानी चमचे एक आहेत, अज्ञानी, हे फार डेंजर असतात. काही अफवा पसरवला बहादर असतात, त्यांना काही माहीत नसतं आणि ती नेमका अडाणी माणसाला गावातला ती शहाणा शिकलेला म्हणून सांगत असतो बातमी, ती सगळ्या गावाला सांगतात. अज्ञानी. तुम्ही प्राध्यापकाला सज्ञानी म्हणू नका बरं का, म्हणजे मी प्राध्यापक जरी असलो तरी. प्राध्यापक सुद्धा अज्ञानी आहेत. मी एक पोस्ट टाकली होती, तो कमाल खान मेला NDTVचा. आता इथं बऱ्याच जणांची अडचण होईल, पुन्हा कमाल खान यांना कुणाला माहिती नव्हतं. कमाल खान एक होता, तो NDTVचा फार चांगला पत्रकार होता. तो चांगली पत्रकारिता करायचा, चांगलं रिपोर्टिंग करायचं. तो मेला आणि त्याला मी श्रद्धांजली वाहिली. तर 3-4 लोकांनी विचारलं, कोण आहे कमाल खान म्हणले हे. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा अज्ञानी शिकलेले लोक सुद्धा असू शकतात. तर अज्ञानी चमच्याचा फायदा लोक घेतात आणि ह्याचं उदाहरण साहेबांनी दिलेलं आहे. 14/4/45ला एक प्रेसमध्ये बातमी आली होती, किती डेंजर असते बघा. राय बहादूर मेहरचंद खन्ना यांनी 12 एप्रिलला दलित लोकांमध्ये एक सभा घेऊन त्यांना सांगितलं होतं. तिथल्या लोकांना काय सांगितलं की महात्मा गांधी बघा तुम्हाला जीव की प्राण करालेत, तुमच्यासाठी उपोषणाला बसलेत. किती उलट आहे. लोकाला काय सांगालेत, महात्मा गांधी तुम्हाला अधिकार मिळावे, तुम्हाला मताचा अधिकार मिळावा म्हणून महात्मा गांधी लंडनला गेले, आता आले, आता उपोषण करत आहेत. हे बाबासाहेब आंबेडकर त्याचे आडवे येत आहे. हा ब्रिटिशांचा हे आहे, हस्तक आहे. अशा प्रकारचं जहर त्यांनी पेरलं आणि हे जे सांगतात त्याला मान्यवर कांशीराम साहेब त्याला अज्ञानी चमचे म्हणतात. दुसरा आहे आमच्या बाबतीतला आहे, तो प्राध्यापकाच्या बाबतीतला. मी काय सगळ्यांचा प्रतिनिधी नाही, काही प्राध्यापक म्हणते ह्याला कोणी अधिकार दिला बोलायचा, व्यक्तिगत बोलत आहे मी. एनलाइटेड और आंबेडकराईट चमचे. एनलाइटेड म्हणजे शिकलेले लोक. शिकलेले लोक आता तुमच्या खेड्यापाड्यात म्हणलं जातं शिकला ती हुकला म्हणून, असं म्हणून राहित लोक. आता शिकलेले लोक जे एनलाइटेड असतात ते सुद्धा चमचे आहेत. कसे चमचे आहेत तर मी आता सुरुवातीला जे उदाहरण सांगितलं की पुणे कराराचा उत्सव केला जातो. कांशीराम साहेबाला एजंट म्हणायचं. काल एक प्राध्यापक बोलत त्याचं नाव घेत नाही मी, माझा मित्रच आहे, त्याचा एक माणूस संघाचा होता म्हणून मी म्हणालो, तर ते माणूस माझ्या आदर्श असणाऱ्या माणसाला संघाचं म्हणायला लागला, म्हणजे मला गप करण्यासाठी. मी जर एखाद्या माणसाला म्हणलं किंवा तो RSSचा माणूस आहे, तो जातीवादी माणूस आहे, लगेच मी ज्याला मानतो त्यालाच म्हणायचं. म्हणजे मी जर एखाद्याला म्हणलो, काल तुम्ही जे पुरस्कार घ्यायला गेलो होतो ते जरा संघाचे लोक आहेत, त्यांनी मला म्हणायचं नरसिंग घोडके संघाचे नाहीत का, राजेंद्र लोदगेकर संघाचे नाहीत, ते बी संघाचेच आहेत. म्हणजे काय बोलू आता ह्याला. हे अशा प्रकारचे एनलाइटेड लोक बुद्धिभेद करतात. आणि हा जो वर्ग आहे इथं गैरराजनीतिकची खरी गरज आहे. हा कळीचा मुद्दा आहे. आपल्या ज्या विषयाचा जो केंद्रबिंदू आहे तो हा वर्ग आहे, एनलाइटेड. आणि या लोकांकडनं चळवळीला अपेक्षा आहे कोणती, एक प्रबोधनाची. एनलाइटमेंट, प्रबोधन करण्याची, पैसा आणि समय, दॅट इज द गैरराजनीतिक मुवमेंट. ह्या 3 गोष्टी ज्या दिल्या जातात त्याला गैरराजनीतिक मुवमेंट म्हणतात. आणि मान्यवर साहेबांनी स्पेसिफिक सांगायचं म्हटलं तर 1891 ते 1922चा जो कालखंड आहे पूर्ण, याला गैरराजनीतिक कालखंड म्हणलेला आहे. आणि ह्या गैरराजनीतिक कालखंडाची उपेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, म्हणजे ते राजकीय मुवमेंट आहे. आणि ह्याचा अर्थ असा घ्यायचा की जर शाहू महाराजांनी चळवळ केली नसती, शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये रिझर्वेशन दिलं नसतं, शाहू महाराजांनी जर तो सामाजिक न्यायाचा अजेंडा राबवला नसता, शाहू महाराजांनी तर टिळकाला नाकारलं नसतं, ज्या टिळकाला शाहू महाराज नाकारलं, बाकीचे सगळे त्यांना आदर्श मानायचे, पण शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं बगैर तिलक के भी मैं काम चलाऊंगा. हा जो कालखंड आहे बांधवांनो, हा कालखंड गैरराजनीतिक आहे. मी डबल रिपीट करताय, याच्यावर फोकस करावं लागेल. या कालखंडामध्ये काय काय झालं होतं
आपल्याला कुणाला जर गैरराजनीतिक संघटन, गैरराजनीतिक चळवळ शिकायची असेल तर त्या कालखंडाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि साहेबांनी कसं सांगितलं की त्या कालखंडाची निर्मिती राजकीय मुवमेंट आहे सर. बाबासाहेबाचं जे राजकीय चळवळ आहे ना, ही राजकीय चळवळ शाहू महाराजांच्या गैरराजनीतिक चळवळीवर आधारलेली आहे. त्याचं ते प्रोडक्ट आहे, असं साहेबाचं विश्लेषण आहे. आणि आपल्याकडे जे चमचे निर्माण झालेले आहेत, आता या ज्या गैरराजनीतिक संघटनेमध्ये किंवा गैरराजनीतिक काम करणं जे गरजेचं आहे ते केलं जात नाही. इथं काय प्राध्यापक आहेत त्यांची माफी मागून बोलतो मी. मी खाजगीमध्ये बोलत असतो, पण इथं आता डायरेक्ट तुमच्यासमोर बोलत आहे. आम्ही प्रवासाला चाललो नांदेडला विद्यापीठामध्ये. मी स्पेसिफिक नाव नाही सांगत आहे. 2 ते 3 तास असतो चर्चा करण्यासाठी अवधी. काय चर्चा होती? अर्धा घंटा गाडीवर चर्चा होती. आता सध्या कोणतं मॉडेल आलेलं आहे, कोणत्या कंपनीचं मॉडेल